ओम श्री सिद्धभैरव नमः. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली. कसं जगावं, कसं वागावं, कसं राहावं. आणि तीच गीता उद्धवाला कृष्णाने सांगितली. पण त्याच्या स्वतःच्या कुटुंबामध्ये यादव जे होते, बलराम आणि संपत्ती ज्ञान नसल्यानंतर ते मुलं अधोगतीला जातात. आणि मग त्याने काय केलं, एकाला लुगडं नेसवलं, त्याच्या पोटाला फडके बांधले आणि हिला काय होईल. आता कृष्णाला माहीत होतं का ही द्वारका पाण्यात बुडणार आहे. त्यांनी तिथले जे साधू संत होते ते बाजूला बोलवली आणि हे तिथं त्यांना त्रास द्यायला गेले. बघा, निस्ती वेश पलटून स्त्रीचं वेश घेतलं तरी त्यांचा नाश झाला. स्त्रीच्या नादी लागून रावणाचा नाश झाला. स्त्रीच्या नुसत्या फोटोचं जरी चिंतन केलं तरी त्याला त्याच्या कर्माचे फळ भोगावं लागतात. नुसता स्त्रीचं वेश घेतला आणि स्त्रीच्या वेशामुळं अख्ख्या यादव कुळाचं वाटोळं झालं. मग स्त्रीपासून किती दूर राहावा हे आपल्याला शिकायला मिळतं. आणि मग त्यांनी सांगितलं हिला मुसळ होईल आणि तुमचं सगळं वाटोळं होईल. आणि मग त्याच्यातून मुसळ पडलं आणि ते एकमेकाला बघायला लागले. आणि मग ते मुसळाचे काय झाले, त्याचे कुटके झाले आणि ते एकमेकाला मारू लागले. आणि ते जे गवतात पडलं ते गवत टणक झालं आणि त्या युद्धामध्ये इतका रक्ताचा पूर व्हायला, सगळं याचं समुद्राचं पाणी लाल होऊन गेलं. आणि मग तिथं बलराम आणि कृष्ण ते बघत होता. आणि मग संपूर्ण यादवाचा नाश झाला. आजही भाऊबंदकीचं जे युद्ध होतं, मारामाऱ्या होतात, तो कृष्णाचाच शाप आहे. काय ज्या वेळेला कौरव पांडवाचं युद्ध झालं, सगळ्यांचा नाश झाला, तसा कृष्णाला शाप होता. कोणाचा? गांधारीचा. जसं माझं झालं तसं तुझं होईल. म्हणून कुणाचा हळतळाट घेऊ नका. कुणाचा शाप जो आहे ना तो भावल्याशिवाय राहत नाही, हे याच्यावरून सिद्ध पाहायला मिळतं. आणि मग ज्या वेळेला उद्धवाला गीता सांगितली, त्या उद्धवानं कृष्णाचं चिंतन केलं आणि कृष्णाने त्याच्यापाशी त्याच्या पादुका दिल्या. आणि उद्धव कुठं गेला? निजधामाला गेला. आणि मग कृष्ण भगवान एक पिंपळाच्या झाडाखाली ध्यानस्थ बसला होता. आणि त्याच्या जो तळपायाचा पंजा, त्या एक पारध्याला एक हरणाचं रूप वाटलं आणि त्यांनी बाण मारला. पहिल्या जन्मामध्ये तो कोण होता? वाली होता. वालीला आडुशाना बाण मारला. कोणा? रामानी. आणि वाली मारला गेला. ते त्याचं प्रायश्चित म्हणून तो वाली पुढच्या जन्मामध्ये कोण झाला? पारधी झाला. आणि तो जे मुसळाचा जो भाग होता त्या भागाचा बाण केला होता. त्या मुसळाना कुळाचा नाश झाला आणि कृष्ण भगवंताचा सुद्धा नाश झाला. म्हणजे हळतळाट आणि शाप हा प्रत्येकाला भोगावा लागतो. देव असो का माणूस असो का पशु असो. आणि मग त्या कृष्णाचा त्याला बाण लागला आणि त्यावेळेला कृष्णाचं तिथं सगळे आले. आणि मग त्यांनी कृष्णाला विचारलं. त्यांनी सांगितलं, तो जो पारधी होता त्याला कृष्णाचा तू जवळ आला, तू काय करू नको, ही तुझी चुकी नाही, माझ्या कर्माचं फळ आहे, हे मला मिळलं. आणि तिथं विमान आलं आणि त्या पारध्याला स्वर्गात घेऊन गेलं आणि कृष्ण निजधामाला निघून गेले. कृष्णानं सांगितलं, त्या द्वारकेमध्ये काही लोक होते, त्यांना बाहेर काढलं आणि संपूर्ण द्वारका कुठं पडली? पाण्यात. बघा, स्त्रीच्या नादानं रावणाची लंका जळाली आणि कृष्णाची पाण्यात बुडाली. म्हणून ती माझी आई आहे, ती माझी बहीण आहे, एक ही भावना ठेवून जर जगात वागलं तर जगाचं कल्याण होईल, हे आपल्याला या उदाहरणावरून शिकायला मिळतं. आणि मग जरी देव असला तरी त्याला त्याच्या कर्माचं फळं भोगावं लागतात. आणि
हळताळाट हा प्रत्येकाला भोगावा लागतो. हे प्रत्येकानं ध्यानात ठेवा. म्हणून जगा आणि जगू द्या ही संस्कृती. मी स्वतः जगून दुसऱ्याला जगील ही संस्कृती. माझं भरलं पाहिजे ही विकृती. ही शिकायला मिळेल. पटलं असेल तर क्लिक करा. जय भैरवनाथ.